मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा। भगवान शिवाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने व्यंकटेश स्तोत्र ऐकणार आहोत। या स्तोत्राला खूप काही महत्त्व आहे। हे स्तोत्र ऐकल्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते। ज्या घरामध्ये विष्णू भगवानांचं नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी लगेच प्रवेश करते। तर आज पौर्णिमा असल्यामुळे आपण व्यंकटेश स्तोत्र नक्की ऐकूया। 750 वाती संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात नाही तर आपल्या घराच्या देव मंदिरात तुम्हाला 750 वाती प्रज्वलित करायच्या आहे आणि दिवाळीसारखे संपूर्ण दिवे तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवशी लावायचे। जो कोणी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो त्याचे 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य आणि 7 जन्माचे पाप नाहीसे होते। जो कोणी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करत नाही त्याला नरक 51 कुंभचे प्राप्ती होते। 51 नरक कुंभ आहेत संपूर्ण, तर संपूर्ण रौरव नरक कुंभामध्ये तुम्हाला हजारो वर्षापर्यंत नरकामध्ये पडलेले राहावे लागते। त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमाचा एक दीपदान सुद्धा केला तरी पण भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। जय श्री गणेशाय नमो नमः। व्यंकटेशाय नमो नमः। ओम नमोजी हेरंबा, सगळाती तू पारंबा, आठवण तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे, नमन माझे हंसवाहिनी, वाक्यवर्धे विलासिनी, ग्रंथवदवया निरूपणी, भावार्थकानी जया माझे, नमन माझे गुरुवर्या, प्रकाशरूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथवदया, जैने श्रोतिया सुख वाटे, नमन माझे संत सजना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतिया साधुजना, नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका, प्रार्थना शतक, महादोषांशी दोषोनिया, वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील, जय जयाजी वेंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे, जनका परित्वा पाळिले, पित्या परित्वा सांभाळले, सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिदल प्रेम सुख हे अलौकिक जरी मानव तरी जग हे सृजले, अगवे जनक जननी पण स्वभावे सहज आले, अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले, संकटी प्रेम दिदले, अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावा विज्ञापना, कृपाळू वा लक्ष्मी रजना मज घालूनी गर्भांधना, अलौकिक रसना दाखवली तुझ न झालो जानता कष्टी, आता दृढ तुझी पायी घातली मिठी, कृपाळू वा जगजेटी, अपराध पोटी घाले माझे आया, अपराधाच्या राशी भेदूनी गेल्या गगनाशी, दयावंत ऋषिकेशी, आपुल्या विद्रासी, सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, देवी तू कृपाळू गोविंद, माय माप मज लागी, उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचुली या वृक्षाची फळे, मधुर कोठून असतील आराटी लागी मृदुता, कोठून असेल कृपावंता, पाशनासी गुलमलता, कैसा परी फुट्टिल आपाद मस्तकावरी, अन्यायी नाना परी तुझे पदरो पडले पायी, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उच्चित स्मर्थची या घरीचे स्थान, श्वान त्याशी सर्वता देती मान, तुझा तैसा तुझा मनवे तो दीन हा अपमान कवनांचा, लक्ष्मी तुझ्या पायातळी आम्ही भिक्षेशी घालूनी झोळी, येणे तुझी बिद्रावळली कैसी राहील गोविंदा, कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी, यात पुरुषार्थी मुरारी, काय तुझला पै आला द्रौपदेशी वस्त्र, अनंता देत होतीसी भाग्यवंता, आम्हा लागी कृपाणता कोठून आणली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती, अन्न पुरवले मध्यरात्री, ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे, अन्नासाठी दायी दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा, कृपाळू वा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये, अंगीकारी बा शिरोमणी, तुझ प्रार्थित मधुर वचनी, अंगीकार केल्या जनी मज हातीचे न सोडावे समुद्र, अंगीकारला वड वानळ तेने अंतरी होत असे विवळ, ऐसे असूनी सर्व काळ अंतरी साठला, तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडिवार, एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला शंकर, धरिले आड तेने निर्वंट झाला गडा, परी त्यागिले नाही गोपाळ, भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिल्ली वैखरी, दुष्टपतित दुराचारी, अदमाहून अदम विषय सक्त मंदमती, दुराचारी मंदमती आळशी, कृपण कुव्यसोनी, मलिन मानसी, सदा सर्व काळ सजनांशी द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर, सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडी मार जगी वाजे, काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिडार, काम कल्पनेसी त्रोड दृढ येथे केला असे 18 भार, वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी करुणी, माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाणते, ऐसा पतित परी तू पतित पावर शारदंधरा, तू अंगीकार केल्या गदाधरा, कोण दुष गुण गातील नीच रथली रायासी, तिची कोण म्हणेल दाशी, लोह लागता परिसांसी, पूर्वस्थिती ती मग कैची, गावीचे होते लेंड ववळ, गंगेशी मिळते गंगाजळ, कागविष्टेचे झाले पिंपळ, तयाशी
नित्य कोण म्हणे तैसा कुजती मी अमंगळ परी तुझं म्हणवितो केवळ कन्या देऊनी कोळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकारावरी अवेर स्मर्तन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेदा सच्चिदानंद श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमिती शक्ती देते माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राये माझ्या मती याची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे नामे तया माझी अतिसुंगमी मी अल्पमती स्मरून प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेश वासुदेव प्रदुमना अनंत केशवा संघर्षण श्रीधरो माधवा नारायण आदिमूर्ती पद्यनाम दामोदर प्रकाशकर परातपरा आदी अनंदा विश्वंभरा जगद्गुरु जगदीशा कृष्ण विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा पुरुषा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षिका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगळ मंगळदिशा संजन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणाग्या निज बोध रूपा निमग्रा शुद्ध सात्विक सुग्या गुणा प्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्री वच्छल लांछनधरा भय क्रोध भय नाशना गिरीधरा दैत्य दुष्ट दैत्य सहार करा वरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा निवेक खानी वैरांगरा मधुर मूर दैत्य सहार करा असुर मर्दन उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुड वाहन भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुखकारा अखंडित स्वभावे नानाटक सूत्रधरिया जगव्यापका जगद्वाय कृपा समुद्र करुणालया मुनजन ध्याया मूळ मूर्ती शेषशयना सार्वभौमी वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्या या गुणधामा भाव पाव अम्मा या समय ऐसी प्रार्थना करू श्री देवी दास आठवला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखाशी पार नाही हृदयी अवरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती वधवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोते श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कोकुमाकार पादे पदे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा गोटीव सुणीर अपूर्व देखा इंद्रनीळची या परी चरणी वागळे गागरिया वाकीवरती गुजरिया सरळ सुंदर पोढरिया करदी स्तंभचिये परी गुडगे मांडिया स्थानुस्थळ कटतटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळझळाळी सोन सडा कटीवरती नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळ शोभेग्रह त्रैलोक्य संपरण जय जयाजी वक्षस्थळी शोभे पथका पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लख लख विद्युलीचे परिहृदय श्री वत्सल लांछन भूषण मिरवी श्री भगवान दयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकती उभय भाऊ दंड सरळ नखे चंद्रापरी तेजा शोभती धोनी कर कमळ रातो पलेची ये परी मनगटी विराजती कंकरी बाहुवटे बाहुभूषणे कंठलेली आभूर्णे सूर्य कुर्णे उगवली कंठावरते मुख कमळ हनुवंटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अद्रा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसे लावण्य ज्योती अद्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी स्थळ सुंदर नासिक जेते पवनाचे झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लख लखित दोन्ही भागे त्रिभुवनात तेज ऐकवटले बर्वेपण शिगेसे आले दोही पायातनी धरले तेच नेत्र श्रीहरचे वेकटा बुकट्या सुनीळा कर्णदवांची अभिनवलीळ कुंडलांच्या पाक्ती काळा तो सुख सोहळा लौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभते मस्ती मुकुटे आणि किरीटी सभवती जे यांचे दाटी त्यावरी मयूर पिंचांच्या बेटी ऐसा जगजेटी देखील ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्ती सव सगुण रूप झालासे आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्षच्या अर्थ भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणे पंचामृत स्थान शुद्धोदक वर घालू करून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणिया वस्त्रे आणि योगोपवित तुझं लागी करू पित्यर्थ गंध अक्षता पुष्पे बहुत तुझं लागी समर्पित धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रभूषण गोमेद पद्य रागादी करून भक्तवत्सल्ला गोविंदा ही पूजा माझी अंगीकारावी परमानंदा नमस्कार करून पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा सोडोपचार भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरवली व बहुत वर प्रसाद मागवा जया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळादिशा जय जयाजी पूर्णपर्शा अव्यक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगतपालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परातपयना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावा विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा बरे जेणे घडेल परोपकारे याची मागणे सदाचार वारंवार प्रार्थी तसे हा ग्रंथ जो पठन करी त्याचे दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी
ऐश्वरी विजय करी जगाते, लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न, धनार्थ्यांचे व्हावे धन, पुत्रार्थ्यांचे मनोरथ पूर्ण, पुत्र देऊन करावे पुत्र विजयानी, पंडित शतायुष्य भाग्यवंती, पितृसेविसी अत्यंत रथ जयाची चित्त, सर्व काळ उदार आणि सर्वेगे पुत्र देई, भक्ता लागून व्याधींची पीडा हरण, तत्काळ की जय गोविंदा शय, अपस्मान पृष्ठ रोग, ग्रंथ पटणे सरावे भोग, योग्य अभ्यास योग पठन मात्रे साधावे, दारिद्र्य व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निपात, सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पटणे वधुनिया करुनिया, विद्यार्थ्यांची विद्या व्हावी, युद्ध शस्त्र न लागावे, पठणे जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणून अंती व्हावी, मोक्षस्थान ऐसे करुनी प्रार्थना दिजे मन, एवढे मागतो वरदान कृपाने दे गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवदासासी दिले वरदान, गंताक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चेशी, ग्रंथ धरुनी विश्वास, पठन करील रात्रंदिवस, त्याला सांगे मी प्रमाण, जगदीश क्षण एक न विसंबे, इच्छा धरून करेल पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण, सर्व कामनासी साधन, पठन एक मंडळ, पुत्यार्थ्यांना 3 मास, धनार्थ्यांना 21 दिवस, कन्नार्थ्यांना षण्मास, ग्रंथ आदरे वाचारे शय, अपस्मार कुष्ठ रोग इत्यादी साधने प्रयोग, त्याशी एक मंगळ साग, पठन करुणी कार्यसिद्धी, हे वाक्य माझे नेमिते, ऐसे बोलिल्या भगवंत, साचन मानी जयाचे चित्त, त्याशी अधिपात सत्य होय विश्वास, ग्रंथ धरील पठने, त्याशी कृपा करील चक्रपाणी, वर दिदला कृपा करुणे, अनुभव कळो येईल गजेंद्रियाच्या, आकाशाचे कैसा पावला, ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थाशी, संत प्रातुनी प्रकटला व्रजासाठी, गोविंदा गोवर्धन परमानंद, उचलून स्थानंद कंदा, सुखी केले तयेवळी वत्साच्या परी, भक्तांचे मोहे पानावे धेनुजेसे, मातेच्या स्नेह तोलनेसे त्याच परी घडलेसे, ऐसा तू माझा दातार, भक्ताशी घालेशी कृपेची पाखर, हा तयाचा निर्धार, अनाथ नाथ नाम तुझे, श्री चैतन्य कृपा अलौकिक, संतोषन वैकुंठ नायक, वर दिदला अलौकिक, जेने सुख सकळाशी, हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचने न धरावा भेद, हृदय वसे परमानंद, अनुभव सिद्ध सकळांशी, या ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास, अनिक लागती सायास, पठन मात्रे कार्यसिद्धी, पार्वतीचा उपदेशी कैलास नायक, पूर्णानंद प्रेम सुख, त्याचा पार न जाणती, ब्रह्मादिक मुनी सुरसभ विस्मित, प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी, त्रैलोक्य भजत त्रिकाळी, ध्याती योगी आणि चंद्रमोळी, शेषाद्री पार्वती हुबा असे, देवी दास विनविशोती, या चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावं, या मोक्षची या मंदिरा काही न लागती सायास, एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान की, जे मध्यरात्री बसून या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल, तेथे देह भावासी नुरे ठावा, अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून या भाव वर प्रसाद मागावा, श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम. शिवाचे 108 नाव ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. शिव अष्टोत्तर शतनामावली. भगवान शिवाचे 108 नाव. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिनी नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कर्बदिनी नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शिवलपानिये नमः, ओम खटवांगिनी नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम श्रीपिविष्टाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम श्रीकंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम भवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम शीतकंठाय नमः, ओम शिवप्रियाय नमः, ओम उग्राय नमः, ओम कपालिन्यै नमः, ओम कामाराय नमः, ओम अंधकारसुदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधिये नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम मृगपाणिये नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिनी नमः, ओम कवचिनिये नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरांतकाय नमः, ओम ऋषंकाय नमः, ओम ऋषुभारुडाय नमः, ओम भस्मधूलित विग्राय नमः, ओम सामप्रियाय नमः, ओम सरमयाय नमः, ओम श्रीमूर्तिये नमः, ओम अनीश्वराय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम परमात्मने नमः, ओम सोमसूर्यग्रीलोचनाय नमः, ओम हविष्यै नमः, ओम यज्ञमयाय नमः, ओम सोमाय नमः, ओम पंचवक्रत्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणनाथाय नमः, ओम प्रजापतिये नमः, ओम हिरण्यरेतसे नमः, ओम दुर्दशाय नमः, ओम गिरीशाय नमः, ओम अनघ्याय नमः, ओम भुजंगभूषणाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भर्गाय नमः, ओम गिरिध्वनिये नमः, ओम गिरिप्रियाय नमः, ओम कृतिवाससे नमः, ओम पुराराताय नमः, ओम भगवते नमः, ओम प्रथमदीपाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम सूक्ष्मतनये नमः, ओम जगद्व्यापिने नमः, ओम जगद्गुरुवे नमः, ओम व्योमकेशाय नमः, महासेनजनकाय नमः, ओम चारुविक्रमाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भूतपतिये नमः, ओम स्थानिवे नमः, ओम अहिर्बुर्दाय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम अष्टमूर्ताय नमः, ओम अनात्मिकानाय नमः, ओम सात्विकाय नमः, ओम शुद्ध विग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम खंडपर्शवे नमः,
ओम अजाय नमः, ओम पाशविमोचकाय नमः, ओम मृडाय नमः, ओम पशुपते नमः, ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम अव्ययाय नमः, ओम हरियै नमः, भगनेत्रभिधियै नमः, अव्यक्ताय नमः, दक्षध्वरहराय नमः, ओम हराय नमः, पुषदन्तभिधियै नमः, अव्यग्राय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, सहस्रपदियै नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमो नमः। शिव अष्टोत्तर शतनामावली समाप्तम। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमाने 108 नाव विष्णू भगवानचे, 108 नाव शिवाचे आपण ऐकले आहे। तर संपूर्ण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ही सेवा आपल्याला करायची आहे। तर आता आपण भगवान शिवाची आरती, भगवान विष्णूची आरती श्रवण करूया आणि पूर्ण सेवेचे आपण पूर्ण फळ प्राप्त करून घेऊया। अगोदर गणपतीची आरती, मग भगवान विष्णूची आणि मग शिवाची आरती, मग लक्ष्मीची आरती करूया।